तुम्हाला पण आळस येतोय का? मग आळस घालवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार तुम्ही नक्की केला असेल. आपण काही गोष्टींचा स्वीकार तर केलाच पाहिजे आणि काही गोष्टी सोडून देखील दिल्या पाहिजेत. पण त्याबरोबरच हा आपला आळस आहे की थकवा हे मात्र आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण अनेक वेळा आपण काम करता करता इतकं दमून गेलेलो असतो ना की तो पुन्हा एनर्जी अशी राहतच नाही आणि अंगामध्ये आळस भरल्यासारखं वाटतं आणि मग आपल्याला वाटते की आपण आता खूप आळशी झालोय. पण मैत्रिणींनो, कामानंतर थकवा हा येणारच. पण जर आपण काहीच काम न करता नुसतं बसून राहिलो, झोपून राहिलो तर मात्र हा आळस असणार आहे. थकवा अजिबात नाही. काहीही काम करण्याची इच्छा जर तुम्हाला होत नसेल, तुमच्या अंगामध्ये आळस जर असेल तर त्याच्यावरती उपाय नक्की तुम्हाला केला पाहिजे. प्रत्येक काम आपण उद्यावर ढकलतो. घरात खूप कचरा, पसारा, घर अस्ताव्यस्त झालेलं असतं. मग हा तुमचा आळस नक्कीच असणार आहे. मग अशा आळसाला आपण वेळीच बाय बाय केलं पाहिजे. यासाठी आपण आपल्या दिनचर्येमध्ये काही गोष्टींमध्ये बदल देखील केला पाहिजे आणि आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम समाविष्ट केला पाहिजे. सकाळी सकाळी कोमट पाणी, लिंबू देखील घेतलं पाहिजे आणि लिंबू पाणी घेतल्यावरती सतत काम करण्यापेक्षा कामाचे लहान लहान तुकडे देखील तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, कामांची विभागणी करू शकता आणि विश्रांती देखील तुम्ही घेऊ शकता. याबरोबरच आपण आणखी काय केलं पाहिजे हे आपण पुढं तर पाहणारच आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, या व्यतिरिक्त आपण आळस व थकवा दूर करण्यासाठी काय प्रभावी उपाय करू शकतो हे आपण पाहू. तर त्या अगोदर आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि त्यासाठी तुम्हाला समोरील बेल आयकॉन बटन देखील प्रेस करायचं आहे. आळस आणि थकवा दूर करण्यासाठी 8 प्रभावी उपाय. नंबर 1, दिवसाची सुरुवात. आपल्या दिवसाची सुरुवात म्हणजेच सकाळची सुरुवात ताजीतवाने होऊन केली पाहिजे. मग ते कसं काय? तर सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो, काय घेतो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर सांगेल बऱ्याच जणी चहा, कॉफी वगैरेच घेतात. मग आपण त्याऐवजी आपण जर कोमट पाणी, आवळा रस घेतला किंवा लिंबू पाणी घेतले ना तर शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि शरीराला ऊर्जा मिळाल्यामुळे आपण अधिक ॲक्टिव्ह होतो आणि आळस कमी होऊ लागतो. नंबर 2, योगासने आणि प्राणायाम. रोज सकाळी आपण कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी योगासने केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे. मग यामध्ये अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम करू शकता. याने शरीरातील प्राणवायू वाढत असतो आणि मनाचा ताण देखील कमी होऊ लागतो आणि जेव्हा आपला मनाचा ताण कमी होतो तेव्हा आपला आळस हळूहळू दूर होण्यास मदत होते. नंबर 3, कामांचे नियोजन. दिवसभराची कामे एकाच वेळी न करता लहान लहान भागांमध्ये कामांचे नियोजन करा, विभागणी करा. 1 तासाच्या कामांमध्ये 5 ते 10 मिनिटाचा तरी ब्रेक तुम्ही घेऊ शकता आणि स्वतःला वेळ देऊ शकता. मग यामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता, 5 मिनिटं शांत बसू शकता, शांत रिलॅक्स होऊ शकता. त्याच्यामुळे तुमचं माइंड देखील फ्रेश होतं, ताण देखील कामाचा वाटत नाही आणि अंगामध्ये आळस भरल्यासारखे सुद्धा तुम्हाला वाटणार नाही. कारण जेव्हा तुमच्यामध्ये आळस भरलेला असतो ना तेव्हा एकदम मोठे काम जर तुम्ही घेतले ना तर ते खूप तुमच्यामध्ये त्रासदायक ठरणार आहे. बघा, एकदम मोठे काम घेण्याचा आग्रह तुम्ही अजिबात धरायचा नाही. यामुळे तुमच्यामध्ये जास्तच एनर्जी खर्च होणार आहे. लक्षात घ्या, आळस हा तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ लागता. त्याच्यामुळे आपण आपल्या मनाचा ताण अगोदर कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. छोट्या छोट्या कामांपासून तुम्ही सुरुवात करायला हवी. नाहीतर एकदम मोठे काम जर घेतले ना तर तुम्हाला ते डोंगरासारखे नक्कीच वाटणार आहे आणि तुम्हाला आळस जास्तच येणार आहे. नंबर 4, सकारात्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग. सकाळी आपण उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत स्वतःलाच पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे. म्हणजेच स्वतःलाच मी खूप उत्साही आहे, खूप ॲक्टिव्ह आहे अशी सकारात्मक पॉझिटिव्ह सूचना द्यायची आहे. यामुळे तुमची मानसिकता देखील पॉझिटिव्ह होऊ लागते आणि मन देखील ताजीतवाने राहण्यास मदत होते. तुमची सकाळ उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही सकाळची उठण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ देखील ठराविक तुम्ही बदलली पाहिजे. तुम्हाला कोणत्या विशिष्ट वेळी कोणत्या कामामध्ये जास्त आळस येतो ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी तुम्हाला अजूनही काही खास टिप्स देऊ शकते. त्याच्यामुळे नक्की कमेंट करायला विसरू नका. नंबर 5, हायड्रेशन. दिवसभर भरपूर पाणी प्या, कारण शरीरात पाण्याची कमतरता असल्याने देखील थकवा आणि सुस्ती जास्त जाणवत असते. त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंबर 6, 8 तासांची गाढ झोप. आपल्याला नुसती झोप नको आहे, आपल्याला गाढ झोप हवी आहे. मन आणि मेंदू यामुळे दोन्हीही रिफ्रेश होत असतो.
कारण दिवसभर आपण ताणतणावाखाली, कामाच्या बोजाखाली, जबाबदाऱ्यांमध्ये इतका अडकून गेलेलो असतो की आपण खूप थकलेलो असतो. यामुळे आपल्याला गाढ झोप खूप गरजेची आहे. याने आपलं मेंदू आणि मन दोन्ही पण रिफ्रेश होत असतो. त्याच्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. कारण अपुऱ्या झोपण्यामुळे देखील दिवसभर आपल्याला आळस येत असतो. तुम्ही जर झोपायला उशिरा गेला आणि सकाळी लवकर उठला तर तुमच्यामध्ये आळस हळूहळू जास्तच वाढत जाणार आहे आणि अंगामध्ये सुस्ती येणार आहे. त्याच्यामुळे लवकर झोपण्याचा आणि लवकर उठण्याचा प्रयत्न नक्की करा. नंबर 7, संगीत आणि आवडता छंद. घरातील ती रोजचीच रटाळ कामे, कंटाळवाणी कामे करताना आवडीचे संगीत नक्की ऐकण्याचा प्रयत्न करा. घरात छान पॉझिटिव्ह वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे देखील आपल्या अंगामध्ये खूप उत्साह, एनर्जी येत असते. बघा, देवपूजेत रमून जाऊ शकता. देवपूजा करत जा. रोज डेली देवपूजा नित्यनेमाने करत जा. ग्रंथ, पोथी वाचनाचा प्रयत्न करा. तसेच दिवसभरातून किमान 15 मिनिटे तरी स्वतःच्या आवडीची कामे करा. आवडीच्या गोष्टी करा. उदाहरणार्थ बागकाम, चित्रकला, विणकाम, जे काही तुम्हाला येत असेल ना ते करण्याचा नक्की प्रयत्न करा. ज्यामधून तुमचा मानसिक थकवा खूप कमी होईल. कारण मानसिक थकवा वाढला की अंगामध्ये आळस हा जास्त वाढतच असतो. त्याच्यामुळे या गोष्टी करण्याचा प्रयत्न नक्की करा. नंबर 8, आनंद देणाऱ्या गोष्टी करा. बघा, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जे काही तुम्हाला आवडेल ना तर अशा गोष्टी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. तुमचे मन आनंदी झाले ना की तुमच्यामध्ये मानसिक क्षमता देखील तुमची जास्त वाढली असते. म्हणजेच काय, मानसिक थकवा हा तुमचा कमी होण्यास मदत होते. मग तुम्ही यामध्ये थोड्या वेळ निसर्गाच्या सानिध्यात जाऊ शकता. फिरायला म्हणजे चालायला जाऊ शकता. मोकळ्या हवेचा, पक्ष्यांच्या किलबिलाटचा आनंद तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुमच्यामध्ये खूप मानसिक क्षमता तुमची वाढलेली दिसेल. मनसोक्त मोकळ्या गप्पा मारा. यानेही मन हलकं होण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोणतीही मानसिक टेन्शन, मानसिक ताण घ्यायचा नाही. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे. अशा गोष्टी करा ज्यातून तुमचा मानसिक ताण कमी होईल. कारण मानसिक ताण घेतल्यामुळेच मनामध्ये खूप थकवा जाणवत असतो, मानसिक थकवा जाणवतो. आणि जेव्हा मानसिक थकवा जाणवतो तेव्हाच आपल्यामध्ये आळस हा जास्त भरत असतो. म्हणजेच कधी पण झोप येत राहणं, दिवसभर झोप येत राहणं, दिवसभर अंथरुणात लोळत राहणं, बेडवरती लोळत राहणं, काहीही करण्याची इच्छा न होणं, या सर्व गोष्टी या मानसिक थकव्याच्याच आहेत. आणि याच्यातूनच आपल्या अंगामध्ये आळस हा वाढत असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आळसाने चिंता वाढतच जाते, मनस्थिती खालावते आणि प्रगतीही घटत असते. त्यामुळे आजपासूनच आपण आळस सोडण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. आणि त्याबरोबरच तुम्ही मानसिक थकवा देखील कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मानसिक थकवा तुमचा कमी झाला ना, बऱ्यापैकी तुमच्यामधील आळस खूप जाण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे आजपासूनच आपण ठरवायचं आहे की मी आजपासून आळस सोडण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की ही गोष्ट लिहा. मैत्रिणींनो, आळस आला आहे, काही करू वाटेना म्हणून तुम्ही तसंच बसून राहू नका. त्याच्यातून हळूहळू तुम्हाला आवडत्या त्या गोष्टी करू शकता. हळूहळू कामे करण्याचा, काहीतरी करण्याचा, मन रमवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातूनच हळूहळू तुमचा आळस देखील कमी होईल. त्याच्यामुळे या गोष्टी नक्की तुम्ही फॉलो करायच्या आहेत. आणि यापैकी कोणती टिप्स तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करून जा. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि समोरील बेल आयकॉन बटनसुद्धा दाबा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ येणारे आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयासोबत, नेक्स्ट टॉपिकसोबत. आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील मला तुम्ही सांगू शकता. कारण हा आपला गृहिणी फॅशन लाईफ चॅनल समस्त गृहिणींसाठी समर्पित आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आळस दूर करण्याचा प्रयत्न करा.